बाई कोणी चहा केलाय का? साखर पण नाही टाकली. जे ते आपल्या नादातच आहे. काही चहा आहे हे जिने केलाय तिला म्हणा पी. कम बडबड करते अरे बडबड काय, ते चहात साखर तरी टाकली? कोणी? त्या बहिणीने केला असेल चहा. आता कोणी केला काय माहिती, दोन दोन येतं घरात येत. नक्की कोणी केलाय मला नाही माहिती. माझ्या बायकोला जमतच नाही, ती कशाला करीन. तू तर लगेच बायकोची बाजू घे. बरं मी कांतो आहे, हा? मला जर पैसे दे ना 3000 रुपये. 3000 कशाला लागत? लागत येत आता तुला सगळं सांगत बसू का? अरे हा, अरे मागच्या वेळेस त्याच्याकडून घेतले नितीन कडून. आता बी घे की. अरे अजून 8-10 दिवस नाही त्याच्याकडून 2000 रुपये घेतलेले. मग तो नाही देणार तर कोण देणार आहे? अरे बरोबर आहे, पण त्याला म्हणावं लागेल बाबा आल्यावर. मला लागतील म्हणून सांगू नको. हा तुला पाहिजे म्हणून तू घे, मग तुम्हाला गपचिप दे. अच्छा, पण तू मला एक सांग, दरवेळेस तुझ्यामुळे मला त्याच्या पुढे हातपाय पसरावं लागत का नाही? दे रे बाबा, दे रे बाबा. मग तो म्हणणार आई आज नाही, थांब 2 दिवसांनी थांब, 4 दिवसांनी थांब. तू पैशाचं करतो काय रे? कोण मी होय? हा? मी खातो कालवणात चुरून. पैसे काय लागत आहेत? कालूनच चुरून खातोय. खर्च करायला लागत इकडे तिकडे. तर माझ्या बायकोला माहिती आहे तिला काही जमत नाही, तिला बाहेरच लागतं खायला. डोकं नको लय घेऊ. नाही. नाही तर ती म्हणन तसे नाचून नाचून ना होईल सगळं कल्याण संसाराचं. माझं नाही. निकू निकू बोला की. अगं बस तिकडे काय करते? कप 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 उचल. अगं मी आहे ना आई. तिला कशाला? आता कपाचं एवढं वजन होतोय तिला उचलत नाही. नको, तिला सवय नाही. असं आहे का? चहा कोणी केला होता का? मीच केला होता चहा. आवडला ना? छान होता ना? 1 नंबर चहा. हा चांगलं झालं. तरी मी गडबडीत केला होता. बघितलं ना किती सुगरेन माझी बायको, किती कामं करायची तिने. अगो बाई बाई, तुझ्या बायकोच्या हाताची चव अख्ख्या दुनियात कोणाच्या नाही रे बाबा. एवढं चव आहे तिच्या हाताला, आहे का नाही? बरं ऐका की, आपण शॉपिंगला कधी जायचो? तेच पैसे मागतोय, दे ना पैसे आहे. अच्छा, आता तुला सांगते बरं का, आता तुमच्या दोघांचा खर्च वाढलाय. कामाधंद्याचं बघ. किती दिवस त्यांनी तिकडून पैसे घ्यायचे रे? आता मी काम करू काय? तू काम करू का? मग कोण, मी जाऊ काय कामाला? बघा मी म्हणलं होतं ना माझ्या मम्मीच्या घरी जाऊया आपण राहायला. आधीच म्हणत होती मी तुम्हाला घर जावं. तुमचं अगोदरच ठरलं होतं काय? नाही तसं नाही ठरलं नव्हतं, पण आता मग तू असं बोलायला लागलं, मग ती बरोबर तिचं आम्हाला ऐकावं लागेल ना. मला काय नको सांगू, मला तेवढे पैसे घेऊन देते आल्यावर. आम्ही बोलते बाबा त्याला आलो, पण आता परत नाही बरं का. बरं आणि परत मला नाही. ब्युटी पार्लरला पण जायचंय. जाता जाता सगळं करून येऊ आपण. तुमचं दरवेळेस असंच असतंय. अरे अगं ऐक ना. बाई अक्षाला तर ना या घोड्याला कधी अक्कल यायची तर येऊ. ह्यो नितीन तसं जर विचार केला तर खरंच लेकरू किती कष्ट करतय, पण मी बोलत नाही. का हो? काय विचार करताय? काय नाही ग. काय नाही म्हणजे तुम्ही जरा नाराजच दिसते मला. कसं एवढा लोड घ्यायला लागले? मला जावं लागेल 2 दिवसात. काय जावं लागल म्हणजे? अश्विनी तुला तर माहिती आहे, हाय त्या पगारात घर चालत नाही. सगळ्या गोष्टी त्या पगारात होत नाहीत. जोपर्यंत मी दुसरं काम बघत नाही तोपर्यंत ते सगळे ॲडजस्ट होणार नाही. हो बरोबर आहे. तसं सर घरातले कोणीच काम करत नाही, सर्व तुमच्याच जीवावर चाललेले. पण माझं म्हणणं होतं नाही का 2 दिवस राहावा ना. हां अगं माझं मन काय राहते वय तुझ्या विना बाहेर, पण काम नाही केलं तर घर कसं चाललं? आता तुलाच घर सांभाळायचं आहे. हो मी तर सांभाळते, तुम्ही इकडची काय काळजी नका करू. तुम्ही करा काम, मी इकडचं सर्व हँडल करते नाही का. पण ना असं मला तुम्ही नाराज असलेलं नाही बघत. अगं नाराज नाही आहे मी. मग तुमचा चेहरा अगोदर कसा होता आता कसं आहे सांगा बरं तुम्ही. अगं येडा बाई, तुझ्याकडे बघितलं की माझा चेहरा फुलून जातो. काय फक्त माझ्याकडे तू थोडंसं ॲडजस्ट करून घे. थोडासा पगार कमी म्हणून आता मी 2 ठिकाणी अप्लाय केलाय. तिथे एकदा चौकशी करतो आणि झालं डन तर आपल्या जवळच आहे, मग रोज येऊन जाऊन कराल मी, काही प्रॉब्लेम नाही. घरी येणार तुम्ही हां रोज? रोज रोज. हा मग जवळचा जॉब शोधा ना. कशाला तिकडे शेतीत जाते विनाकारण. जवळच अप्लाय केलाय, झालं डन तर होऊन जाईल. हो चला आता मस्त गरम चहा कर. मला ऑफिसला थोडंसं ॲप्लिकेशन द्यावं लागेल, लेटर द्यावं लागेल, ते सोडायचं म्हणलं. मग तुम्ही दुसरा जॉब शोधताय का आता? चालेल ठीक आहे, पण जवळच बघा. हो चालेल चला. साखर जरा कमी टाक. हो माहिती आहे हो. या यालच. कधीची गेली बाई वर, झोपा काढते का काय ग? इतका वेळ कपडे वाळू घालते? ते सुकत घालत होते ना, कालचे हे कपडे वल्ली झाले होते.
काय हवंय का तुम्हाला? बाई उरक पटापटा जरा कामाचं बघ, पाहुणे रावळे यायचे उर का ती गुरु 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 करीत असती. हे अवघड. अश्विनी हा बोला ना. पटकेली. हो हो भरते. नितीन हा. अरे तुला एक विचारायचं होतं बाबा. अरे जरा 2-3 हजार रुपये देतो का? मागल्या आठवड्यात 4,000 रुपये दिले तू. अरे हा पण मला लागतेत रे, मला देवाला जायचंय चालेल, पुढल्या रविवारी देतो. पुढल्या रविवारी. अगं आवरलं लवकर. अरे ऐक ना, वेळ निघून गेला मग देऊन काय करतो? बॅग अरे दे, मला देवाला जायचंय. सगळ्या माझ्या मैत्रिणी चालल्यात. काय तुला म्हणलं ना रविवारी देतो, आता सध्या माझ्याकडे पैसे नाही. हा नुसतं रविवारी देतो असंच करतो बाई. वेळेला तर कधी देतच नाही बाबा तू. का टाइम पैसे देत नाही का मी तुला? आता सध्या माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून म्हणलं तुला रविवारी देतो. थोडं तरी समजून घेत जा मला. नुसता पैसा 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 देतो रविवारी. अगं अण्णा बॅग पाठ केली. जरा चहा पिऊन जावं ना त्या पेतूच. अरे नितीन ऐका ना. काय पोरग आहे बाई. ए काय ग? अगं तुला बोलते मी, तुला हा, बोला. लागणार जरा कामाला का त्याच्या मागच निघलेलं की हुर हुर करीत. तसं नाही आई, नाही का आता ते नवीन जॉब शोधायचंय ना, तसे ते राहणारच होते 2-3 दिवस. हा मग वाट लावायला चालली होती काय त्याच्या माग? मग नाही नाही. अगं काय दारादाराने नाचते नाच गौरीपणा करीत कामाचं बघ जरा. हो तुम्ही मेथीची भाजी खाताय ना? रोज मेथीची भाजी चार मला जानवर आहे काय मी? रोज उठून सुटून मेथीची भाजी, दुसऱ्या भाज्याच नाहीत काय घरात? मग तुम्ही भाजी आणली नाही आई, मी काय करू? मला काम सांगत तू? मी भाजी आणून तुला द्यायची मग तू मारहाणी करायची का? तुला सांगितलं ना तेवढं नीट करायचं, कळलं का? मग भाजी आणून नाही कशाची दिलेली. बनवू? कशाची बनवू? काय काय घरात भाजी? वांगे आहेत, दोडका आहे. वांग दोडकं तीच रोज रोज खाऊ घाल. बरं तुम्हाला काय खायचंय ते मी बनवते. तिळ काय खायचं ती? एवढं थोबाड करून येते, चवना धाव काही येत नाही. मसाले वाया घालते, सगळं वाया घालते. उठ बाई उठ, कर तुला जे करता येईल ते कर आणि जरा चवीचं कर. हिला पाहिलं ना माझी तळपाचाक मस्तकाला जाते बाई या पोरीला. काय करावं या पोरीचं? काय नाही असं होतं मला. बघते ना काय करते आता ही. बघतेस तिच्याक. काय करते काय करते ही? एवढं खोबरं तुझ्या आईच्या घरी कधी पाहिलं होतं का तू? एवढं खोबरं घालते काय भाजीला? काय झाडा लावलं काय नारळाची इथं? हा आता एवढी जण आहेत म्हणल्यानंतर लागतेच नाही. अगं ये तिथं ना जास्त बोलू नको. एक थोबाडीत देईन ना दातच पाडीन. तुम्हीच म्हणताय ना भाजी चांगली होत नाही. खोबरं घातल्याने भाजी चांगली होती का? खोबरं घातल्याने भाजी चांगली होती. त्याला मीठ मिरची मसाले किती लागतात कळत नाही का? शिकवलं नाही का तुझ्या आईने? आई काय झालं? तुम्ही कशामुळे एवढं चिडते? मी सर्व व्यवस्थित करते ना. काय करते ग तू? कपडे नीट धुत नाही, त्याच्यातलं नीट साबण निघत नाही, ओलरे निघत नाही. दिसा नास्तूस करीत असते. तुझ्या बापाच्या घरून येत नाही. माझा लोक कष्ट करतोय, कळलं का? रडायचं नाटक करू नको ना तर बुक्की दात पाडीन. रडती कौतुक करतोय. आणि बाई काय हे भांडे ही पद्धती वगैरे असं किचन ठेवते? हे किचन असं असतं का किचन? आवरून घेते आई. नाही कधी आवरी ती? स्वतःचा नट्टा थट्टा मॅचिंग हे कसं होट लाल करायला कसं कळतं? हे घरात असा राडा याची अक्कल नाही तुला? करते लगेच आवरून घेते. तुम्ही बसा मी आवरून घेते. आवरून घेते असं वाटतं जसं मी राक्षस उभा राहिला याच्या पुढं. आवाज पटकन. किती वेळात होणार आहे स्वयंपाक? 2 तासात होतोय. 2 तास? किती लोकांचा स्वयंपाक करायचा तुला? 5-6. अगं तुला अक्कल आहे का? अर्धा पाऊण तास लय झाला. आवार पटकन. पटापट उरक. हो आई चालते करते. थोबाड बघायचं. हो आई. आणि ते ना नाटक बंद करा. ते रडायचे नाटक बंद कर. घरच्या लक्ष्मी रडायचं नाही. दलिंद्रे थोबाड बंद कर आणि आनंदाने स्वयंपाक कर तर चवीत. हो आई. आई अशा पहिल्या करतच नव्हत्या. आता काय झालं अचानक आईला काहीच माहित नाही मला. ह्यांना तर कसं सांगू? हा बिचारा तर मरतोय. नको ह्यांना टेन्शन नको द्यायला. जाऊ दे. काही येत नाही बाई, काही नाही. नुसतं माझ्या बीपी वाढायचे काम आहेत. काय खरंय सगळं मीच बघायचं. अरे मंगल काय चकचक करती? फार बाहेर आवाज येतोय. कुठं माझा लेक बाहेर गेला का लागलीच त्या सुनबाईच्या पाठीमाग?
किती काम करती सुनबाई. तुम्ही जास्त बोलायचं नाही. त्या देवादिकोतून तुम्ही जरा पहिले बाहेर निघा. लागले सांगायला किती बोलायची सुनबाईला. मी आहे म्हणून हे घर नीट आहे. अरे मंगल आपली बी मुलगी आहे, उद्या तिचं लग्न होऊन ती परक्या घरी जाणार आहे. आपल्या मुलीसारखंच समजायचं तिला. हा, मुलीसारखं. माझ्या मुलीला ना मी संस्कार दिलेत, कळलं ना. काय संस्कार दिलेत तिच्या आईने तिला. काय येत आहे तिला कर काय. घराचं वाटोळं कर. मी तर कंटाळलो बाबा तुझ्या याला कटकटीला. हा. जातो मी एकदाचा. काय त्यांना काय हिंडून हिंडून यायचं आणि कंटाळलो मी. काय येत आहे तेवढ्याच्यात आहे बोलता. मी आहे म्हणून घर जाग्यावे. आता यांनी कधीच विकून फरार झाले असते. लागले सांगायला. कॉलेजला नाही गेली काय. नाही गेले. पैसे दिले का तुम्हाला जायला? काल 50 रुपये नव्हते दिले का. अगं इथं 50 रुपयात काय होतंय? मग 500-1000 रुपये दे मला. मला नको सांगू. नाहीतर आता तुमचं कॉलेज बंदच होणार आहे. का? मामाने मुलगा पाहिला चांगला तुझ्यासाठी. मला लग्न विग्न करायचं नाही. मग असं राहायचं काय तुला घरी. लग्न बिग्न करायचं नाही ते. मला लग्न करायचं नाही. कोणी ठरवलं की माझं लग्न लावून द्यायचंय म्हणून? अगं मी आणि मामाने ठरवले. मी लग्न विग्न करणार नाही. आताच सांगून ठेवते. अगो बाई कजान घरात पोरगी गेली बाई. या अवघड बाई पुरीचं. ऐकायच्या नावाने तू शून्य. लग्न बिग्न करणार नाही. मग आहे कोणीच कोणाचं ऐकत नाही घरात. जे त्याच आपल्या मनाचा मालक आहे. ए झालं पसंत छामक शल्लो. लय बरं वाटलं असेल तुला. माझा भाऊ माझ्या संग वाईट केलं ना तू. लय आतल्या गाठीची निघाली. वहिनी म्हणायची लाज वाटते वहिनी. पण भाऊजी थोडी कमी प्यायची ना. डॉक्टरने त्या दिवशी तुम्हाला सांगितलंय ना. मी आताच सांगतो किती प्यायची आणि काय प्यायची ना ते माझं मी ठरवीन. मला जास्त शहाणपणा सांगायचं नाही. जेवढं सांगितलं तेवढंच काम करायचं नोकरांनी. रोबाब करायचं नाही इथं आमच्यावर. परत सांगितलं नाही म्हणशील म्हणून. पण मी तुमच्यासाठीच बोलते ना. काय तुमच्यासाठी बोलतं. मला नाही का बाकीचं कोणी. मला नाही कोणी काय करायचं सांगायची. मला भाऊजी शहाणपणा तसं नाही. सांगायचं नाही. मी मोठी भाऊज आहे. मग आई परमानेच असते ना. असलं ते घरी मी जेवण खाईन नाही तर कुठं पडन. काही गरज नाही मला सांगायची. आता सांगतो. आणि ते माझ्यावर आवाज नाही चालायचं. रोज बाबा अजिबात जमत नाही आपल्याला. आताच सांगतो मी. हा बाप मला बोलत नाही. तुमचा काय संमत बोलायचा. तुम्ही कोण सांगणार मला असं करू नका कोण तसं. बोलला ग माझ्या नवऱ्याला? काय ग तुझं काय आहे मध्ये मध्ये? अगं तुझा काय अधिकार आहे माझ्या अगं, नवऱ्याला ऐकून बोलायचं? काय झालं हो? मला सांगा ते काम धंद्याला हे करा. हीच ऐकत बसू तुम्ही. ए तुझं काम काय आहे? तुझं काम काय आहे? फरशी पुसायचं, भांडी घासायचं. माझ्या नवऱ्याला काय म्हणते ग तू? तुझ्या नवऱ्या सांभाळ ना. निकिता माझं ऐकून घे ग. मला तसं कायच ए, बोलायचं तू नाही. काय बोलू नको. माझे पप्पा 100 तुझ्यासारखे नोकर ठेवतील. मग? आणि हात लावायचं बंद कर मला पहिला. हा. अगं तू माझ्या बहिणीसारखी आहे. ते ग. तिकडं आहे का? ते तू तुझ्या घरी. चल की तू चल. हिच्याकडे नादी लागते. तिचं आपल्याला- काय ऐक काय प्रत्येक वेळेस सारखी सारखी. अगं तू तू नको. शांत बस. हात लांब ठेव. हात धुवून घे. चल तू हात धुवून घे. चल. आई 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 त्या भाऊजी लाडवण. आई भाऊजी चाललेत. काय काय झाले काय. अहो मी फक्त त्यांना विचारलं नाही का. जास्त कशाला फोन आला एवढंच बोलला आई. अगं तुझी हिंमत कशी झाली त्याला ते विचारायच्या. मी आहे ना अजून जिवंत. पिऊन का आला ना आमका का झालं. हिने जसं केलं असणार. हीच माझ्या दादाला काहीतरी बोलली असणार म्हणून तो पिऊन आला. नाही तर तो पिऊन देत नाही असा. काय बोलली तू माझ्या दादाला? का तू दुसऱ्या दादाची पण कान भरवायचे काम करते? ह्याला पण असं त्रास द्यायची? ह्याच्यासाठी आणली का तुला करता आम्ही? ताई तसं नाही. नको सांगू तसलं काय आम्हाला. मी तू लक्षात ठेवा. तो जर घरातून गेला तर तुझं बघ काय होईल. उभी जाळीन तुला उभी. आई 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 करती. चल 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 चल. चल. याचं ना लय चला. असतंय. हा, नाही नाही थांबायचं. ए तुझं काळ तोंडात कर. चल इथं थांबू नको. चला आम्ही जातो. मी पप्पांना फोन केलाय. हा. आम्ही जातो दोघं चाललो. आम्ही काय राहणार नाही. ही बाई जर इथं असेल तर मी इथं काय राहणार नाही. अगं असं येड्यावान नको करून. अक्षय तुला कळत नाही का रे. मग मला सांग सांगते. माझ्या नवऱ्याला तिनं बिघडवलं. अरे पण मी सांगते ना. मी आहे ना. कशाला काळजी करतो. मी सगळं सांभाळून घेते. जायचं द्यायचं नाही. हो चला तुम्ही. नाही नाही तू एक काम करते. बॅग तिथं ठेव. ठेव तिथं ती बॅग. मग तिचं काहीतरी करा. मी बोलते ना तिला काय बोलायचं ते. मी बरोबर बोलते. आणि तू आला ना मी त्याला पण सांगते नीट जे काय हाय नाही ते. काय अक्षय. बघा, तुम्ही सांगतोय म्हणून. तू आणि जिजूचं ऐकून मी इथं थांबणार. हा. नेक्स्ट टाइम जर असं झालं हा. ना
तर आम्ही दोघं निघून गेलो परत यायचो ना. अरे नको बाबा, तुम्ही गेला घर कसं असं सगळं खाली खाली होईन, असं कसं येड्यावानी करीतो. तिला आपण बघू ना दादा, तू कुठे मग? चालला? वहिनी तू कुठे चालली? नको ना जाऊ. तू मला ये, पण कसं- नाही ग जायचं, पण ही बाई आहे ना, तिला आपण बघू. माझ्या तू कुठेच नाही नवऱ्याला जायचं. पूर्ण बिघडून टाकलं तिनं. तू बघ, तू ग बस. आतापर्यंत सगळं तू म्हणला तसं झालं का नाही आणि होतंय का नाही, मग कशाला तू जातो. ती बॅग ठेव तिथं, हो, घे ग ती बॅग. नाही वहिनी कुठंच नाही जायचं, ती बॅग ठेव तिकडं. हा आपल्याला फिरायला जायचंय वहिनी, असं काय करतात? तिला मी बघते ना, आपण बघू ना सगळे मिळून हम्म. तिला. तिच्यामुळे पण तुम्ही तिचं कशाला बघा घर तुम्ही सोडून काय जायचं? करायचं ते. तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना. आणि हाय का नाही, आणि तू जरा नीट उभा राहा. ते जरा झालते थोडे मित्र भेटले होते ना, हा जुना मित्र भेटला होता, बस तेवढी थोडी थोडी घेतली. मी दररोज घेतो की नाही. तिला विचार. ह्या बाईमुळेच घेते. आता नाही जायचं वहिनी ते जे झालं ते झालं, बाकीचं जाऊ दे. चला ते जरा खाऊन बिऊन घ्या जरा काही. हा, माझ्या आला जा. चल आईला कुठे का रे सुनबाई, का रडतेस? दिलास ना तुला यांनी सर्वांनी पुन्हा त्रास. एकदाच सांगून टाक तरी तुझ्या नवऱ्याला. थांब, तू तर काही सांगणार नाही, मीच सांगतो. मामा ऐका ना, नका त्यांना फोन करू. ती येणारच आहेत 2 दिवसात. नका त्यांना फोन करू. कसं सांगू मी, ते कामात असतात, त्यांच्या मागं किती लोड आहे. सर्व हे होऊन जाईल नाही का, मी सांगितलं तर वेगळंच होईल. मामा तुम्ही काहीच बोलू नका. सांगून टाक एकदाच, कवरा त्रास सहन करतेस. तू तर काय सांगणार नाही, तू शांत बस. मीच आता फोन लावून सांगतो त्याला. कुठे आहेस रे? हा ना, आत्ताच्या आता ताबडतोब घरी ये. काय झालंय घरी? बरं आलो आलो. हाय निघलोयच, येतोय घरी. मामा त्यांना कशाला त्रास द्यायचा? मी आहे ना, मी सहन करते ना. तुम्ही नका त्याच्याकडे लक्ष देऊ. बरं मी जाऊ का? मी आवरून घेते काम. बैस, काय सारखं सारखं काम करतेस? किती काम करून त्रास द्यायचा ते देतातच. आईला तिकडे कामाचं टेन्शन, आणि आता घरी काय झालंय काय नाही. बराच वेळ झाला अजून आला नाही. पुन्हा एकदा फोन लावून बघतो. अण्णा आलोय मी, कशाला फोन लावताय? काय झालं? काय नाही. किती- डोळे सांगतात काय नाही झालं, मी काहीतरी झालंय ना. अहो खरंच काही नाही झालं. काय झालं अण्णा सांग. काय सारखाच नेहमी तुझी आई, तुझी बहीण, तुझा भाऊन ते त्रास देत असतात. तुला तर माहिती, माझं काही चालत नाही त्या बाई पुढं. त्याच्यामुळं मी काही बोलत नाही. आता तूच बघ तुझ्या घरातलं. बस तिथं. आई अहो जाऊ द्या ना. तिथं बस शांत. आई सगळ्या वर या. काय रे, नितीन बरं झालं बाबा आला. ते पैसे देतो ना. पैसे द्यायलाच बोलवलंय. कोणाला किती पैसे पाहिजे? शाळेला, कॉलेजला, ब्युटी पार्लरला, दारू प्यायला, कोणाला पैसे पाहिजेत? हा थोडी तरी लाज वाटत त्या सगळ्यांना. तिकडे गावाला शेतात राबत होते म्हणून तुम्हाला सिटीत आणलं मी. घर भाडं मीच भरतोय, सगळ्या गोष्टी मीच, राशन मीच भरायचं. हा माझं कर्तव्य, ठीक आहे ना, मी करतोय काम. पण याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनी माझ्या बायकोला त्रास दिला पाहिजे. धुणं तिने, भांडी तिने, घरातलं सगळी कामं तिनेच करायची. का नोकरीने ठेवले काय तिला घरातलं तुम्ही? अरे काय माझी आई लावलंय तू? अरे माझ्याकडे कधी पैसे आहेत का नाही विचारा. काय झालं की नितीन पैसे दे, काय झालं की कॉलेजला पैसे दे, नाही दिलं की पिऊन यायचं. अरे आपण जेवढं शिकलो नाही ना, त्याच्या 10 पटीने शिकलेली आहे ती. लाख रुपये पगार कमी होती. पण तिचं काय म्हणणं आहे, जाऊ दे ना. माझा सासरा, माझे सासू चांगले राहिले पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. का तिला नटापटा येत नाही का वहिनी? सांगा ना. हा का तिला शाळा शिकायची आवड नाही का? मी आता सांगतोय सगळ्यांना,
आयतं खाताय, आयतं खा, नीट राहा. नाही तर मला घराच्या बाहेर काढायला वेळ लागणार नाही. माझ्या बायकोला इथून पुढे काम सांगायचं नाही कोणी. चुकलं बाबा, आमचं सगळ्यांचं चुकलं. तुला इथून पुढे होणार नाही परत. बर का सुनबाई, चुकलं बाई. बरोबर असंच पाहिजे त्यांना. हे बघ लय त्रास दिला बघ मी तुला, समजूनच घेतलं नाही. बरं ऐका ना, जाऊ द्या ना, एकदा माफ करूया ना ह्यांना. एकदा संधी द्या ना, ते पण माझ्या आईसारखेच आहेत ना. हो बोला ना. बघा, एवढं तुम्ही अत्याचार करता तिच्यावर, पण तिने कधी परक नाही मानलं तुम्हाला. तू शाळेत जाते, जेवढी शाळा शिकते ना तेवढं घरात बी शिका. आपल्या लोकांना मान द्या, इज्जत द्या, आणि सारखं सारखं ब्युटी पार्लर करू नका. आणि तुला मी शेवटचं सांगतोय, परत जर दारू पिऊन मला दिसला ना तर तुला घरातून हाकलून देईन मी. मग सासऱ्या का राहा, नाही तर तुझ्या सासू करा. खरंच बाई चुकलं ग बाई. माझं चुकलं असतं ना. हा. आता इथून पुढे परत असं होणार असू दे, तू ही माझ्या बहिणीसारखी आहे. केलं माफ. सोन्याची पारख नाही झाली ग, खरंच सोन्यासारखं लेकरू आहे. जाऊ द्या नाही, तुम्ही नका नाराज हो, जाणे सोडून. हो बोला ना तुम्ही. ठीक आहे, परत ही चूक करू नका. तर आपलं समजून राहा, मला जरा बरं वाटेल. परत असं नाही झालं पाहिजे. चुकलं बाबा खरंच. चला चला.